तर चौंडी गावामध्ये गोपीचंद पडळकर यांनी बॅनरबाजी केली आहे। यात फडणवीस शिंदेंचे फोटो लावण्यात आलेत, मात्र अजित पवारांचा काही फोटो लावलेला नाहीये। यावरती बोलण्यास पडळकरांनी मात्र टाळाटाळ केली। अहिल्यानगरच्या चोंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक होते। माझ्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत। तुमची एक मागणी आज पूर्ण झाली? नाही, विषय असा नाही मागण्या तर आपण सातत्यानं करत राहतो, परंतु नेता जोपर्यंत संवेदनशील राज्याला मिळत नाही आणि मागण्या करणाऱ्यांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्यावरती निर्णय घेत नाही, तोपर्यंत अशा मागण्या पूर्ण होत नाहीत। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ हे अत्यंत संवेदनशील आहेत आणि अहिल्या देवींच्या विचारावरती चालणारे आहेत आणि त्यामुळे त्यांनी हे लगेच निर्णय घेऊन टाकला। माननीय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी इतका मोठा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे। इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहिणारा आजचा दिवस आहे। 50 वर्षानंतर जरी कॅबिनेटची आठवण काढली, दर आठवड्याला कॅबिनेट होते बरोबर, परंतु 50 वर्षानंतर जरी तुम्ही म्हटला कॅबिनेटचा विषय आला तर चौंडीचा विषय हा त्या पिढीत सुद्धा चर्चेला येईल। इतका मोठा ऐतिहासिक निर्णय हा माननीय देवाभाऊंच्या सरकारनं घेतलेला आहे। मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो की पूर्ण देशातल्या, इथंच नाही हा विषय चर्चेला चालला, जिथं जिथं अहिल्या भक्त देशात आहेत तिथं तिथं हा चर्चेचा विषय आहे आणि त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे। आम्हाला अभिमान पण वाटतोय, सरकारचा पण आम्हाला अभिमान वाटतोय की ज्या सरकारला आम्ही मतदान दिलं, ज्या सरकारच्या पाठीशी आम्ही 2014 पासून उभं राहतोय, ते सरकार दिवसेंदिवस अहिल्या देवींच्या विचाराला लोकांच्या पर्यंत नेण्याचं काम करतंय, चांगल्या पद्धतीने करतंय। या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे। आनंदाची गोष्ट आहे म्हणता तुम्ही, खरंच ऐतिहासिक पहिल्यांदा एखाद्या छोट्या गावात होते, पण रोहित पवार असं म्हणतात की उगाच पैशाची उधळपट्टी करू नका, महत्त्वाचे निर्णय घ्या। त्याला बोटानं मारला पाहिजे, पण आज मारण्याची ही वेळ नाही, ह्याच्यावर नंतर उद्या बोलू, आज तो दिवस नाही। ते पैशाची उधळपट्टी काय करायची ते आम्ही बघतो, नंतर त्या विषयावरती बोलू, आज तो क्षण नाही। मी आता बोललो रागानं, पण ह्याच्यावरती मला उद्या ह्या विषयावरती विचारा, मी ह्याच्यावरती उद्या बोलवल। पवारांच्यासाठी आता मुद्दा आजचा डायव्हर्ट करू नका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे। आज फक्त अहिल्या देवी, आज फक्त मंत्रिमंडळाची कॅबिनेट, याच्या पलीकडे आजचा दिवस जाऊ देऊ नका। उद्या सकाळी तुम्ही मला विशेष करून भेटा आणि पवारांच्या बद्दल मला विचारा, मी त्याच्यावरती सविस्तर बोलतो। नक्कीच। हे होर्डिंग इथं लावण्यात आलेलं आहे, सुंदर होर्डिंग लावलंय, पण एक फडणवीसांचं होर्डिंग लावलंय तुम्ही, एकनाथ शिंदेचं लावलंय, अजित पवारांचं दिसत नाहीये। चलो, नाराजी अजित पवार? अरे नाही आज करे, चला। या ठिकाणी होर्डिंग लावण्यात आलेले आहे, अजित पवारांचे होर्डिंग या ठिकाणी दिसत नाही। आपण जर बघितलं तर फडणवीसांचं होर्डिंग पडळकरांकडून लावण्यात आलं आहे, एकनाथ शिंदेंचं लावण्यात आलं आहे, मात्र अजित पवारांचं होर्डिंग या ठिकाणी पाहायला मिळत नाही। ज्या ठिकाणी ही बैठक होते त्या बैठकीच्या ठिकाणी मुख्यद्वारावर हे 2 फोटो होर्डिंग जे आहे तर सगळ्यांना आकर्षित करतात, मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदेंचा फोटो आहे, फडणवीसांचा फोटो आहे, मात्र याच वेळी अजित पवारांचा होर्डिंग या ठिकाणी लावण्यात आलेला नाही आहे। आणि हा प्रश्न जेव्हा गोपीचंद पडळकरांना विचारला, यावर त्यांनी बोलणं टाळलं आणि कॅमेऱ्यासमोरून काढता पाय घेतला। व्हिडिओ जर्नलिस्ट विकीसह मोहसिन शेख, NDTV, अहिल्यानगर।